जोहार भावानो, जय आदिवासी. मी प्रशांत मडवी आणि स्वागत करतो नवीन एका बाईक राईडच्या व्लॉग मध्ये. आणि या राईडची खासियत म्हणजे आपल्या ग्रुप मध्ये नवीन रायडर जॉईन झाले आणि यामुळे आपली नवीन ओळख निर्माण झाली. चला वेलकम करतो ट्रायबल थ्रोटल या रायडिंग ग्रुप मध्ये. तर चला आपल्या व्लॉगला सुरुवात करू. हंटर 350 सोबत हे दादा जॉईन झाले. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रतीक महाले आहे आणि मी सायबरवरून जॉईन झालेला आहे. ओके, तर बघू शकता. आणि त्याच्यानंतर ह्या वहिनी जॉईन झाली. यांना ओळखलं का तुम्ही? नाव सांगा तुमचं आणि कोणासोबत जॉईन झाले? सावी भुसारा. मी नयन सोबत जॉईन झाले. ओके, तर बघितलंच असेल ना, ओळखलं असेल, गाडी तर लगेच ओळखली असेल. त्याच्यानंतर मला हे दादा GT 650 सोबत जॉईन झाले. दादा तुमचं नाव? आनंद चौधरी. किनवलीवरून आलोय नयन कांबळीच्या गावातून. राईडमध्ये जॉईन झालोय. खूप एन्जॉय करतोय. नाही अजून अजून बाकी आहे करायचं. काल मांडवीला पोचायचं आहे एन्जॉयमेंटसाठी. ओके, आणि असा काही सेट आहे गाड्यांचा 650 पासून तर सिटी डिलक्स पर्यंत. गाडी बघितली ना, ती ह्याची आहे काय? ह्याची आहे. नाव सांगा रे, कोण रे? गाईज, मी प्रशांत आणि ती गाडी माझी पण नाही मिळत, भाड्यात आणले. पण भाड्यात आहे, हेल्मेट पण भाड्यात आहे. स्क्रिप्ट में नाही था. तसा तुमच्या स्ट्रीट मध्ये नव्हता. उगा त्याचा माणूस पाहिजे तर सगळे मेरा गाडी लेके क्या बोल रहा है मेरी गाडी. पण ठीक आहे बाबा, त्याची गाडी सध्या सर्व्हिसिंग नाही, त्याच्यामुळे त्यांनी सर्व्हिसिंग. तुझी गाडी घरीच आहे. रायडिंग मध्ये रायडिंग साठी त्यांनी ती गाडी घरीच असते. तो मोहल बनवण्यासाठी R1 घेतलेला आहे आणि कायम एक गाडी मला वाटायची प्रशांत तीच गाडी आहे. प्रशांत कायम तीच गाडी फिरवतो त्याच्यामुळे. तर जे कोणी जॉईन झाले नाही ना, ते नेक्स्ट टाइम जॉईन होऊ शकतं काय? असा काही ताफा आहे आजचा 7 तारखेच्या या राईडचा, जो काही प्लॅन केलेला होता नयन दादांनी. आणि थोड्या वेळामध्ये अरविंद दादा आणि तारपकरी हे सुद्धा आपल्या राईड मध्ये जॉईन झाले. तर मित्रांनो, राईड मध्ये जॉईन झालेले हे तारपकरी. अनएक्सपेक्टेड होता. तर वेलकम दादा. राईड मध्ये जॉईन झाले तारपकरी, पण तार पण आणलेला आहे. तर खास मित्र आहेत आमचे आणि कधी पण आमच्यासोबत वेळ भेटला ना ते येतात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला मित्रांनो, छोटासा मेसेज आमच्या थ्रू तुम्हाला देतोय. आज राईडच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना एक मेसेज नक्की द्यायला आवडेल की तुम्ही कुठेही जात असाल, एखादं काम घेऊन जात असाल, आजूबाजूला आपली स्वतःची बाईक घेऊन जात असाल तर हेल्मेट नक्की घालून जा. त्याचबरोबर उन्हाच्या वेळेस जात असाल तर चष्मा घ्या, तुमच्यासोबत मास्क घ्या आणि तुमचे 18 वर्ष पूर्ण झाले असतील तर स्वतःचा लायसन्स काढून घ्या. बाहेर जर जात असाल तर PUC इन्शुरन्स हे सुद्धा गाडीचे काढून घ्या. आणि गाडी फिरवत असताना नेहमी नियमांचं पालन करून गाडी चालवा. कारण आपल्या भागांमध्ये काही, सर्व नाही पण काही तरुण आहेत, ती एखादी गाडी त्यांच्या हातात आली की मीच तो रायडर, मीच तो गाडी चालवणारा, माझ्यासारखा कोणीच नाही या भावनेने गाडी चालवत असतो आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर एखाद्याला धडक मारतो किंवा स्वतः कुठेतरी जाऊन आढळतो, हातपाय मोडतो. काहींचे जीव जातात तर काही जण दवाखान्यांपर्यंत जातात. अशा घटना घडतात. आपल्यासोबत नयनदादा सुद्धा आहेत. नयनदादा सुद्धा 2 शब्द बोलणार आहेत. एक स्टोरी टाकली होती की आपण जव्हार या ठिकाणी एक राईड करूया. त्याच्यानंतर मी अरविंद दादाशी कॉन्टॅक्ट केला की दादा आपण एक राईड करायची आहे आपल्याला, पण अशी राईड नको की समाजापर्यंत काहीतरी एक संदेश गेला पाहिजे, मेसेज गेला पाहिजे, अशी राईड करू जेणेकरून आपल्यासोबत जी पोरं येतील. आज निमित्तानं आमचं रविवारचं निमित्त नाही झालं, त्यामुळे बरेचसे जे पोरांची इच्छा होती यायची, त्यांना येता नाही आलं. पण आज तरी बघायला गेलं तर जवळजवळ 10-12 गाड्या आमच्यासोबत आहेत. आणि नक्कीच जर पुढच्या वेळेस आम्ही राईड प्लॅन केली तर ह्याच्यापेक्षा जास्त गाड्या बघायला भेटतील. तर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. अरविंद दादांनी खूप सुंदर आपल्याला सांगितलं हे मेसेज थ्रू. आम्हा सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच मेसेज आम्ही पुन्हा पुन्हा रिपीट करतो. कारण ज्या घटना आपल्या भागात जास्त होतात आणि या घटनांमध्ये सर्वात जास्त जी तरुण मंडळी असती ती आपल्याच ग्रामीण भागातील तरुण मंडळी असते आणि तेही 9 तरुण असतात. आणि यामुळे हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं होतं. तर गाईज, चला कंटिन्यू करू आपल्या राईडला. आता आपण जाऊ डायरेक्ट सचिनकडे, मोखाडा. सचिनकडे जाण्याआधी आम्ही थांबलो मोखाडा फाट्यावर नाश्त्यासाठी. कोणाकडे थांबलो तर मोखाड्यातील फेमस रील स्टार आणि मिसळवाले, ते म्हणजे रोहित बात्रे यांच्या हॉटेल. गाईज, राईड करत करत आता आम्ही पोहोचलोय मोखाडा फाट्यावर. हा मोखाडा फाटा आहे. आता आम्ही थांबलोय हॉटेल श्रीराम या ठिकाणी. तर पूर्ण टीम थांबलेली आहे. आणि हॉटेल श्रीराम हे कोणाचं आहे तर तुम्हाला नक्कीच माहित असणार, रोहित बात्रे यांचं आहे.
तर त्याला काय इंटरव्ह्यू घेशील तर की तो बिचारा जोरात कामातच आहे तो काय हा बघा गाईज काम करू दे आपण खोटे काय करत नाही काय नाही. चला आता मी पण पहिल्यांदा टेस्ट करणार आहे मिसळ पाव. काही वेळाने समजले की गॅस शॉर्टेज करा मिसळ बंद आहे आणि त्याच्यामुळे वडापाववरच समाधान मानलं. दादा पहिल्यांदाच आलं का हॉटेल श्रीरामला भेटायला मिसळ खायला? पहिल्यांदाच आलंय. टेस्ट करूया आज. रिव्ह्यू घेऊ आपण सगळ्यांचा. आस्वाद घ्यायला आलो आम्ही इथे. काय ऑफर चालू असेल तीच का ऑफर? अनलिमिटेड मिसळचा आस्वाद घ्यायला आलेला तिथे अनलिमिटेड आणि हा दादा अनलिमिटेड खपून टाकेल. दादाशी पण पोहोचलं अर्ध्या तासात. तुझा ब्लॉग चालू आहे? हो बोल ना काय बोलशील? बेस्ट ना. तर आता गाईज वडापाव अवेलेबल आहेत आणि जो रिव्ह्यू मी सांगत होतो मिसळचा, मिसळ बंद आहे ना, गॅसचा शॉर्टेज चालू आहे ना त्याच्यामुळे. तर मिसळचा इथं रिव्ह्यू आता चेंज झाला आहे. आता वडापावचा रिव्ह्यू. नाश्ता दिला, पुढच्या वेळेस जेवण दे डायरेक्ट. अरे नक्की जेवायला आमच्याकडे कधीतरी आम्हाला सेवेचा मौका दे. आमच्याकडे कधीतरी ये जेवायला. तर भेटू आपण. सचिनचे जायला तर तू मी येतो सोबत येतो. ठीक आहे आता याला घेऊन जाऊ सचिनच्या घरा आपण. चला चला. A few moments later. तर फायनली सर्व टीम पोहोचलेले आहे ऑलरेडी. या चपली तर बघतच असाल. तर चला आता घरात. चला गाईज आता एकदम प्रॉपर तुम्हाला दाखवता येईल मला घर. मोकळा मोकळा घर दिसेल. आता सर्व रायडर्स पोहोचले आहेत सचिन दादाच्या घरी. सचिन आणि शैलेशला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच नयनने आणलेले सुंदर गिफ्ट दिले. आणि यानंतर सचिन काय बोलला ते पण ऐका. विजय गाडी आता नाव पण आहे ना, आम्ही घाई सकाळी आलो त्याच्यामुळं. तर आमच्याकडून एक छोटीशी भेटवस्तू जेव्हा पण भाऊ बघेल त्याला आठवण राहील आणि आम्हाला आठवण करेल. तर त्या वस्तूच्या माध्यमातून एक निमित्त तेच असतं की आपण दिलेली भेटवस्तू समोरच्या माणसाला आपली आठवण देत राहील, ह्यासाठी आपण देत असतो. तर एक छोटीशी वस्तू आणि आमच्या thank you परिवार so आणि much. आमच्या पूर्ण ग्रुप कडून. जेव्हा तुमचं लग्न येईल तेव्हा पण मी लग्नात नाही येणार, पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी देर तो कुछ नहीं आहे. Very beautiful. देख सकते हो कैसा है गाइस, एक नंबर. आता ही आमच्याकडून छोटीशी भेटवस्तू सचिन साठी. छोटीशी नाही, माझ्यासाठी खूप मोठी आहे. तर आवडले होई का नाही तर माहित नाही, पण आमची आठवण सदैव होती सचिनला. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढे जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. लवकरच तुझे 1 लाख झाले, वहिनीचे 1 लाख. त्याचबरोबर सगळ्यांचे आभार. आज कॅमेरामॅन या अरे यार सगळे जण या ना यार. तुम्ही असं कसं एकटं राहता? मला नको ना त्याला. आपले नयन भाऊ आणि अरविंद दादा. कदाचित आज जाणार. सॉरी हो, काय बाकीची नावं घेणे मला नावच माहित नाही. तर काय माहित आम्ही गाड्या पाहून ओळखतो. राग नको जास्त नाही नावा, म्हणजे मला नावच माहित नाही. नाव कसं आणि आता ना माझ्या आहे ना बरेच जणांची इच्छा होती, त्यांनी कोणी कॅन्सल झाला कोणी आला. मेन म्हणजे रविवार नव्हता. रजिस्टर मी हॉडेकेला भेटवला आहे. मजाक मध्ये आलो तो आम्ही राईड साठी. तू माफी नको ना, नवर देव आता तू राजा तुला तिकडं माफी मागायला लागला, आमचे का नाही. परत एकदा शुभेच्छा. थँक्यू दादा. चला आणि या तिकडे मध्ये या. नाही अलग आहे. थोडं लगेच फोडतील तर फोड आता काय. सगळ्या सचिन दादांचा घर असा काय भरलाय पूर्ण फ्रेम्सने. खूपच सुंदर. चला फायनली रायडर मीटअप पण झाला, सगळी टीम निघाले. तर अशा प्रकारे मीटअप सक्सेस झालेला आहे. झाला जाता नाही. असं हे vlog आहे. काय निघालं नाही लगेच ये तो आपला गाडी. चलो सो फायनली निघालो सचिन दादाला भेटून. तर आता पोहोचू डायरेक्ट आपण काल मांडवी. परत एकदा खूप फेमस झाला आहे हा स्पॉट आणि त्याच्यामुळे आज मंगळवार असून सुद्धा गर्दी बघा काहीच, तेवढीच गर्दी. प्लस आमच्या टीमची पण तेवढीच गर्दी झाली. तर बघू आता खाली कसा सीन आहे तो, किती वॉटरफॉल चालू आहे. बाकी
पाण्याच्या ठिकाणी मजा तर राहतेच. काय विषय काय झाला इथं नयनच्या जोडीला आलोय तर बोलायचं काय येत येत नाही. इला इला नयनच आता बोलतो. होडाचा सामान दिला त्या घिला वैताग येतं. अरे देतो टावेल मी डोकीला बांधतो, तू काही टेन्शन नाही. ब्लॉग बनवत आहे पण काकूला समजतच नाही काय. काकूचा ब्लॉग खाली गेला तिकडे. मी तर थांबेन. हा, थांब आम्ही जरा मी ब्लॉगिंग करतो ते ब्लॉगरचा बिहाइंड द सीन शूट करतो. वीकेंड डे नाही मिळत तरी पण भरपूर गर्दी आहे. गाड्या तर तुम्हाला दाखवल्यात आणि सोबतच आता किती लोक आले ते पण दाखवतो. बाकी थोडा रिस्की एरिया होऊन राहिलाय, येऊन जाऊन असं काय सीन आहे काय जबरदस्त सीन. काही एन्जॉयमेंट कमी ना ओरडणं जास्त. क्राऊडच्या एरियात असंच असते, असंच बघायला भेटतंय. तिकडे तिकडे जॅकेटा घालून दिसतात. वाव, पायऱ्या पण जबरदस्त बनवल्या त्यांना. हे बघा सेफ्टी रिलेटेड काम वर्क चालू आहे. काय जबरदस्त व्ह्यू आता आपल्याला बघायला भेटणार. बॅकग्राऊंड म्युझिक. इथं नयन पण ड्रोन उडवायला लागलाय. तिकडे अरविंदाचा पण ड्रोन आता रेडी होत आहे. अरविंदाचा पण विमान आता रेडी होत आहे. बोईंग 172. आता आम्ही फाईट घेत आहोत. चलो येऊ दे. हे दोघांचं पण येऊ देस ना एक साथ. तुम्ही असा हात केला का नाही? थांब दिवस माझ्या वरती आहे. थांब दिवस फाईट होत. वा, आघा उठला आघा. हे पायलट दोघं. A few moments later. ते ब्लॉगर लोक एवढं मजबूत का राहतात? ओ, जिमचा फोटो बघितला असेल ना? तुला नाही टाकेल मी. हा? तो बॉडीवाला तो नाही टाकेल. नाही का? ऍप्स देख रे का एडिट करून टाकेल मी पण. चला चलो कमाल. दास नाही ना मी अरविंद अरविंद दास उडला का काय तो? तिकडे. ओके बॉयज, तू पण देतो सोडी. ट्राय करू बरं, ट्राय करू. जायचं का? जाऊ. कॅमेरा अरे तुला असं आहे का नाही? नाही रे. अरे हे असा भरायच्या हातात. देतात दे ना मग. दे बरं आता नयनचा कॅमेरा यूज करून बघू आपण. स्टँड देतो मी. स्टँड ते वॉटरप्रूफ आहे का नाही? नाही मला भिवत असं. माझा हात कापायला नाही नाही, जास्त बरोबर लागला. आहे. चला काय बघू ट्राय मारू. इथूनच ना. चलो. ओ फायनली आपली एक पहिली उडी सक्सेस झालेली आहे. या कोणीतरी. अरविंद दादाची 1 लाख उडी. अरविंद दादा 1 लाख व्ह्यूज. काय नयनची उडी, नयनची. नयनी पण आता कॅमेरा आणला. सोडला सोड. काका ही सूर उडी मारली का काय जबरदस्त. चालू केला. काय प्रेक्षक आणि समोरून नितीन दिवा. ओके ओके. थोडी गलती झाली असती तर गडबड झाली असती. आणि आता दादा उडी मारणार आहेत आणि तुम्हाला दाखवतो मगाशी उडी मारली खतरनाक, पण ती कॅप्चर नाही करता आली आम्हाला. आम्ही रायडर लोक आलो जवळपास 20 जण आणि त्याच्यातले 2-4 जण आल्या उड्या द्यायला. दान केलाय कोणीतरी काल मडवीला. हे घ्या. नाव काय तुमचं?
कुठून आलात? अरे विरारवरून आलात. नॅचरल स्विमिंग पूल मध्ये आलात एन्जॉय करायला. वसईला राहतात. तर काय आता आम्ही चाललोय तिकडे दादांचा शूट घ्यायला. आता ते काका उडी मारणार आहेत तिथून वरून. तर गाईज आता ना तुम्हाला 1 मिलियन वाली उडी दाखवतो. ठीक आहे, मी नाही मारत. तो दादा नवनाथ भोळे दादा भेटलाय ना, तो 1 मिलियन वाली उडी. जाऊ दे, जाऊ दे. क्वालिटी एक नंबर भाई. गावडीला राहिलं पण. जाऊ दे, जाऊ दे. क्वालिटी एक नंबर. राईटला आलो आपण जवळजवळ 20 पोझिशन आणि आंघोळ करा एवढंच आहे. बाकीचे सारे गोबरे पुरे दुरल्या. ही मजा, ही मजा. काय मांडवी झालास? थोडा पुढे आणि मारा उडी. काल मांडवी झालं जॅकेट नाही. थांबा एक गेम खेळून दाखव. गाईज फायनली संध्याकाळी घरचा नाश्ता बजेट मधली राईड आहे गाईज. जस्ट आम्ही नाश्ता केलाय. जे अंगोल धावलं त्याहीच नाश्ता केलाय. उड्या मारताना फार मेन. तर काय मस्त अशी एन्जॉयमेंट केली आम्ही कालमांडवी वॉटरफॉलला आणि निघाले सगळे. फार अशी भारी फुल जोरात काम चालू आहे इथं कालमांडवीला पण रिनोव्हेशनचा. हा बघा काय म्हणजे डेव्हलपमेंट चालू आहे, फार स्पीडनी चालू आहे कालमांडवीला. खूप फेमस आहे आणि खूप छान आहे. एक्सपिरियन्स एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स भेटतो आपल्याला. ओके, आणि राईड आज आमची अशी झाली सगळे एकमेकांचे अनोळखी. माझे तर सगळेच अनोळखी होते, नयन, अरविंद दादा आणि तरपकरी सोडून. ओके, तर नवीन मित्रांसोबत नवीन एक्सपिरियन्स. गाईज फायनली राईड पूर्ण झाले आणि पूर्ण रायडर टीम निघाली जव्हारच्या दिशेने. तर चला, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा आणि हां होऊ शकेल तेवढा शेअर पण करा. तर बाय बाय, टेक केअर, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.